टिफिनसाठी मस्तपैकी झटकीपट तयार होणाऱ्या भाजी आपण आज मस्तपैकी बघणार आहोत. मुलांसाठी किंवा हजबंडसाठी पण टिफिनला एकदम झटकीपट आणि बाकी पण आपल्याला घरात खाण्यासाठी पटकन होणाऱ्या भाज्या आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये पहिली भाजी बघूयात, फ्लॉवरची भाजी. छानपैकी फ्लॉवर्स घेतला आहे, तो कट करून घेतला आहे बारीक मस्तपैकी. आणि बघा, कोणी कोणी फ्लॉवर करताना तो उकडून शिजून पण घेतं, पण मी उकडलेला बिलकुल नाही आहे. फ्लॉवर स्वच्छ एकदम होता, छानपैकी बारीक कट केला आणि स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर त्याला कढईमध्ये तेल घालून जिरे मोहरीची फोडणी घालून फक्त काळं तिखट घातलं आहे आणि त्यामध्ये छानपैकी कढीपत्ता घातला आहे, कोथिंबीर घातली. नंतर सगळा कट केलेला फ्लॉवर टाकून वरती छानपैकी मीठ टाकलं चवेपुरतं आणि एकत्रित मस्त मिक्स करून थोडंसं पाणी घालून ते शिजू दिलं. त्यानंतर हे बघा, एकदम छानपैकी ड्राय अशी आपली फ्लॉवरची भाजी रेडी झाली आहे टिफिनसाठी. नंतर 2 नंबरची आहे बटाट्याची भाजी. हे बघा, बटाट्याची भाजी ही थोडीशी रस्सा भाजी आहे बरं का. बटाटे घेतले छानपैकी, त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि छानपैकी छोट्या छोट्या बारीक स्लायसेस कट करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या. हे बघा, पाहिजे त्या प्रमाणामध्ये तशात. यामध्ये देखील आपण छानपैकी कढीपत्ता, कोथिंबीर आणि आलं लसूणची मस्तपैकी पेस्ट घालणार आहोत. आणि एकदम झटकीपट पटकन करायची असेल तर ही भाजी आपण कधीही, बटाटा तर सगळ्यांचा फेवरेट असतो बघा. हे बघा, छानपैकी लसूण घेतला आहे, छानपैकी तो बारीक करून घेतला आहे थोडासा. त्यानंतर छोट्या कढईमध्ये तेल घातलं आहे. तेल तडाडलं की जिरे मोहरी वगैरे ॲड करायची, त्यामध्ये हळद घालायची, छानपैकी आपल्या घरात डब्यामध्ये असलेले सगळे मस्तपैकी मसाले मिक्स करायचे. त्यामध्ये काळं तिखट, लाल तिखट घाला, थोडं धना पावडर घाला. जे आपण लसूण मिक्स केलं आहे की नाही, ते थोडंसं लसूण, आलं लसूणची पेस्ट त्यामध्ये टाका आणि छान एकत्रित परतून घ्या. छान परतल्यामुळे मग लसणाचा वास राहत नाही. कच्चा लसूण राहिला तर त्याचा वास येतो, हो की नाही. मग हे बघा, छानपैकी असं परतून घ्या. मग कढीपत्ता घाला. कढीपत्त्याने भाज्यांना इतकी सुंदर टेस्ट येते. तुम्ही जर टाकत असाल तर बेस्टच, नसेल टाकत तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. टिफिनच्या भाज्यांसाठी पण आणि आपल्या रेग्युलर भाज्यांसाठी पण एकदम मस्त आणि भन्नाट चव लागते, एकदम टेस्टी. त्यामध्ये लाल तिखट ॲड केले आहे. त्याआधी आपण हळद घातली, हे बघा, धना पावडर घातली, काळं तिखट थोडं घातलं आणि मस्तपैकी असं तेलात मसाले परतून घेतले. खमंग वास येतो आहे. आणि नंतर आपण बारीक कट केलेला छानपैकी बटाटा त्यामध्ये ॲड केला आहे. त्यावरती चवेपुरतं मीठ घालायचे आणि मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता ही भाजी मी थोडीशी रश्शीची ठेवली आहे. तुम्ही नाही ठेवला रस्सा तरी चालेल, फक्त ड्राय अशीच. हे बघा, थोडंसं पाणी टाकायचं आहे, वाफेवर पण मस्त शिजू द्यायचं आहे. छानपैकी तुम्ही शिजू दिल्यानंतर ड्राय मस्तपैकी ती भाजी, बटाट्याची पण भाजी बनते. पण मी थोडासा रस्सा ठेवला आहे, रात्रीसाठी बनवली होती, त्यामुळे जेंट्स लोकांना कधी कधी थोडाफार रस्सा पाहिजे असतो भाजीसाठी. हे बघा, मस्तपैकी मऊ असा बटाटा शिजलेला आहे आणि अतिशय थोडासा रस्सा आहे फक्त. हे बघा, आणि छानपैकी आपली बटाट्याची रस्सा भाजी पण तयार झाली आहे. झटकीपट अगदी 2 ते 5 मिनटामध्ये तयार होणारी भाजी आहे. तुम्ही टिफिनसाठी देऊ शकतात किंवा घरी पण छानपैकी खाऊ शकतात. हे बघा, हां हां हां, एकच नंबर. सुगंध एवढा मस्त येतो आहे की बस. आणि जेव्हा तुम्ही कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे सगळं आलं लसूण घातलं ना, तर एकच नंबर टेस्ट लागते बघा. त्यानंतरची आपली 3 नंबरची भाजी आहे. आता कोणती आहे तुम्ही नक्कीच गेस करा, पुढे कळेलच. त्यासाठी आपण छानपैकी कढई तापवून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी ॲज इट इज जसं घालतो त्या प्रमाणात घातली आहे. नंतर लसूण सोडला आहे, पण यामध्ये लसूण बारीक करून नाही घातलं बरं का. लसूण तसाच छानपैकी टाकला आहे. भाज्यांना लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर जे असले ना की एकदम टेस्टी आणि चवदार होतात भाज्या छानपैकी. हे बघा, त्यानंतर मी कांदा कट केला आहे. कांदा बारीक कट करून मस्तपैकी त्यामध्ये परतून घ्यायचा आहे, चांगला तांबूस रंग येईपर्यंत. हे बघा, छानपैकी. जर कांदा चांगला छान परतला गेला नसेल तर ते टचर, म्हणजे खाताना टचर लागतं. त्यामुळे छानपैकी कांदा मस्त फ्राय करायचा आहे. त्यानंतर टोमॅटो त्यामध्ये ॲड केला आहे मी, तो पण छानपैकी एकत्रित मिक्स करून मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. हे बघा, त्यानंतर आपल्या घरात अवेलेबल असलेले मसाले घालायचे. आधी हळद घालायची, धना पावडर घातली आहे मी, लाल तिखट, काळं तिखट चवेपुरतं पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू म्हणजे शकता, तिखट पाहिजे त्या प्रमाणामध्ये. आता मुलांसाठी मी काय वेगळं बनवत नाही, मुलं पण थोडंसं स्पायसी खातात, त्यामुळे मी एकच भाजी बनवते मीडियम. खूप स्पायसी नाही आणि खूप एकदम कमी पण तिखट नाही, असं चवदार होईल अशी मस्तपैकी. हे बघा, असला मसाल्याचा चवडा खमंग वास येतो आहे, तुम्हाला काय सांगू, मस्त एकदम भारी. छानपैकी असं सगळं मस्त तेलात परतून घेतल्यानंतर आपण आता भाजी जी करणार आहोत, हे बघा, उसळची भाजी. कढीपत्ता त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि जी उसळ आहे ती पाण्यात भिजवलेली होती, स्वच्छ धुतलेली आहे, त्यामध्ये वरनं ती ॲड करायची आहे. चवेपुरतं मीठ घालायचं आहे मस्तपैकी आणि वरतून कोथिंबीर घालायची आहे.
हे बघा चवीपुरतं मीठ घातलं आहे मी त्यामध्ये. वरतून कोथिंबीर पण छान कट करून घातली आहे आणि एकत्रित मस्त परतून घ्यायची आहे. आणि परतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी. थोडं झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिट छानपैकी एकदम मऊसूत मस्त उसळ शिजते बरं का. टिफिनला अशा ज्या सुक्या भाज्या असतात त्या आपण टिफिनसाठी परफेक्टली देऊ शकतो आणि हेल्दी पण आहे. स्प्राउट्स हे अतिशय हेल्दी आहे आणि तुम्ही याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे नाही घातलात. फक्त तुम्ही स्प्राउट्स आपले जे आहे तर तेल तिखट मीठ म्हणजे तेल आणि थोडं नॉर्मल तिखट वगैरे घालून जरी परतले फक्त फ्राय केले ना तुम्ही ते सुद्धा मुलांना टिफिनसाठी देऊ शकता. थोडंसं वाफेवर शिजवून स्प्राउट्स एकदम हेल्दी आहे आणि या भाज्या मुलं सगळेजण आवडीने पण खातात. मुलं घरातले पण सगळे खातात आणि टेस्ट पण खूप छान लागते. हे बा एकदम 5 ते 10 मिनिटानंतर मस्त मी झाकण ठेवलं होतं आणि उसळ एकदम छान आपली अशी शिजलेली आहे. हे बघा लगेच दिसतं त्याचा कलर चेंज झाला आहे. इसला सुंदर वास येतो एकच नंबर आणि अतिशय हेल्दी आहे. कांदा टोमॅटो स्प्राउट्स हे सगळे हेल्दी आहे. झटकीपट भाजी रेडी पण होते. त्यानंतर आपण नेक्स्ट भाजी घेतो टिफिनसाठी जी एकदम झटकीपट होऊ शकते. हे बघा त्यासाठी कढईत तेल टाकलं आहे, थोडंसं जिरं घातलं आणि लसूण घातलं आहे. आपण आता ही भाजी छानपैकी कांद्याची पात बनवणार आहोत बरं का. एकदम झटकीपट आणि खूप टेस्टी. मस्तपैकी हिरवी मिरची घातली आहे. मिरची तुम्ही प्रमाणामध्ये ॲड करू शकतात. जर तिखट असेल लवंगी मिरची तर तुम्ही 2 ते 3च फक्त घ्या. त्यानंतर स्वच्छ धुतलेल्या हे बघा आपण कांद्याची पात मी कट करून घेतली होती आणि छानपैकी स्वच्छ धुतली ती. त्यानंतर ती आपण तेलामध्ये छानपैकी मिरच्या वगैरे परतून घेतल्यावर त्यामध्ये टाकली आहे. वरनं मीठ घालायचं आहे चवेपुरतं आणि छानपैकी एकत्रित मिक्स करायचं आहे आणि 2 ते 5 मिनटामध्ये छानपैकी मस्त भाजी शिजते. आता कोणी यामध्ये कूट पण घालतं बरं का, शेंगदाण्याचा कूट भाजी शिजल्यानंतर, पण मी यामध्ये घातलेला नाही आहे. तुम्ही घातला तरी देखील चालेल. हे बघा त्यानंतर आपली नेक्स्ट भाजी आहे जी सगळ्यांची आपलं आवडते आहे. जेव्हा भाजीसाठी काहीच नसतं तेव्हा ही भाजी परफेक्ट असते. ही काय असेल ओळखा बरं तुम्ही. साध्या भाताबरोबर आपण मस्तपैकी खाऊ शकतो, रात्रीच्या जेवणाला खाऊ शकतो, टिफिनला पण नेऊ शकतो बरं का, असं काही हे नाही. पण घरी पण आपण छानपैकी खाऊ शकतो झटकीपट बनवून. सगळ्यात आम्हा सगळ्यांचं फेवरेट बेसन. अरे हो एकदम मस्त आणि टेस्टी. एका बाउलमध्ये छानपैकी मी बेसन घेतले, त्यामध्ये हळद घातली, मीठ घातलं आहे चवेपुरतं आणि छानपैकी एकत्रित सगळे हे बघा मिक्स करून घेतलं आहे. आता यासाठी तयारीला लागणार आहे. आता तुम्ही करण्याची तुमची पद्धत वेगळी असेल. आता मी कशी बनवते तुम्ही बघा आणि नक्की एकदा ट्राय करून बघा. कढईत छानपैकी तेल तडाडलं की जिरे मोहरी घातली आहे. नंतर मी हिरवी मिरची लसूण काय केलं आहे छान यामध्ये बारीक केलं आहे बरं का. आता कोणी तसंच म्हणजे टाकतं मिरची बारीक न करता किंवा लसूण बारीक न करता, पण मी मिक्सरला छानपैकी आपल्या छोट्या भांड्यामध्ये मी बारीक करून टाकलं आहे. त्यानंतर एकत्रित मिश्रण केलेलं त्यामध्ये टाकलं आहे आणि भरपूर अशी मस्त कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायची. एकदम भारी. मीठ आपण मगाशीच टाकले त्यामुळे मी वरतून पुन्हा मीठ ॲड नाही केलेलं आणि छानपैकी बेसन गरा फिरवून मस्तपैकी ते झाकण ठेवून 2 ते 5 मिनिट शिजू द्यायचं आहे. हे बघा वाव एकच नंबर. कसली मस्त टेस्ट दिसते माहिती आहे का. वास तर असला येतोय तुम्हाला सांगू. आणि आपण मस्तपैकी बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा साध्या भातासोबत तर एकच नंबर. खूप टेस्टी लागतं. तुम्ही म्हणाल बारीक करून का टाकलं, तर मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक यासाठी केला की मुलं खाताना मध्ये आलं की त्यांना ते नको वाटतं, मग त्यांची चिडचिड होते, मग बाजूला काढून ठेवतात. लसूण नको, हे नको, मिरचीमध्येच तोंडात येते, तिखट लागतं, म्हणून छानपैकी मी ते बारीक करून टाकलं आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर आपण पुढची एक भाजी बघतो टिफिनसाठीची. त्यासाठी पण सेम प्रोसेस केली छानपैकी. लसूण तर सगळ्या याच्यात पाहिजे बरं का. एकदम बुद्धीसाठी तर एकदम चांगला आहे, शार्पनेससाठी. छानपैकी तेलात मस्त परतून घेतला आहे. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची ॲड केली आहे. आता प्रत्येकाची टिफिन भाज्या बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, पण एकदम झटकीपट 5 मिनटात सकाळी वेळ नसतो म्हणून टिफिनला या भाज्या आपण करू शकतो. फक्त रात्री आदल्या दिवशी सगळं छान निवडून वगैरे ठेवायच्या. हे बघा मेथीची भाजी असली मस्त लागते. फक्त आपण याला तेलातली मेथीची भाजी असं पण म्हणतात बरं का. छानपैकी मस्त लसूण घातला आहे एवढा मोठा आणि त्यामध्ये हे बघा वाव एकच नंबर. मी यामध्ये कूट घातला आहे, तुम्ही कूट नाही घातला तरी चालेल, पण कूट घालूनही छान लागतो आणि न घालताही छान लागतो. अशी मेथीची भाजी आपली मस्त झटकीपट टिफिनसाठी रेडी झाली आहे. त्याचे पराठे धपाटे पण तुम्ही छानपैकी बनवू शकतात. हे बघा वाव नक्की बनवून बघा.
त्यानंतर आपण पुढे नेक्स्ट भाजी बनवतो आहे. तुम्ही म्हणाल आज तर काय मस्त टिफिनच्या भाज्यांच्या रेसिपीज एकामागे एक लावल्या आहे. म्हटलं चला काहीतरी वेगळं मस्त टिफिनची सिरीज मस्त घेऊयात. त्यासाठी छानपैकी कढईत आता मसाले घातले आहे, छानपैकी सगळे तेलामध्ये तडाडले आहेत. कढीपत्ता पण घातला आहे आपल्याला दिसलं, आणि छानपैकी मस्त परतून घेतलं आहे. आणि त्यामध्ये छानपैकी वांगी, मस्त बारीक केलेली वांगी आहेत ना, छान बारीक कट करून घेतली आहे. त्याच्यावरचे काटे काढून टाकायचे आहे. मी जरा बारीक केले, तुम्ही मीडियम शेप ठेवला तरी चालेल, कांदा बटाटा ॲड केला तरी चालेल, पण मी फक्त वांगेच घेतले आहेत. अशी भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, इतकी सुंदर लागते, काय सांगू तुम्हाला. टेस्ट खरंच खूप छान लागते. कधी कधी अशा भाज्या पण आपण खाऊन बघावं, की वाटण न घालता खूप मस्त लागतात आणि एकदम झटकीपट रेडी पण होतात. आणि वांगं शिजायला पण एकदम हे असल्यामुळे पटकन शिजतं. खूप काही त्याला वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनटात शिजतं. हे बघा छानपैकी असला वास येतोय मस्त. आपली टिफिनसाठीची नेक्स्ट ही भाजी, वांग्याची भाजी रेडी झाली आहे. चपातीसोबत मस्तपैकी तुम्ही खाऊ शकतात. वाव, एकच नंबर. नेक्स्ट भाजी आहे पनीरची भाजी. हो, पनीरच्या भाजीसाठी कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, पनीरच्या ग्रेव्हीचा मसाला छानपैकी तयारी करून ठेवली आहे बाजूला. त्यानंतर पनीरच्या बारीक स्लायसेस करून छानपैकी थोड्याशा त्यात तळून घेतल्या आहेत. हे बघा, तळून त्या जरा साईडला ठेवायच्या आहेत. नंतर आपण जे पण घेतलं आहे टोमॅटो, कांदा, त्याच्या छानपैकी मिक्सरला प्युरी तयार करून घ्यायची आहे. हे बघा, कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट आणि ग्रेव्हीचा मसाला, सुहाणाचा मसाला घेतला आहे मी हा. त्यामध्ये खडे मसाले पण घेतले आहेत. हे बघा, एवढ्या सगळ्या गोष्टी पनीरच्या भाजीसाठी घेतल्या. तर एकदम एकच नंबर हॉटेलसारखी पनीरची भाजी होते. टेस्ट तर एकदम भारी लागते. त्यासाठी कढईमध्ये छान तेल घेऊन जिरं मोहरी टाकली आहेत. तडाडल्यानंतर तेजपान घातला आहे, खडे मसाले आहेत ते टाकले आहेत, वेलची टाकलेत, मिरे टाकलेत 1-2. त्यानंतर जे आलं लसूण आपण बारीक केलेले ना, ते छानपैकी त्यामध्ये ॲड केलं आहे. हे बघा, आणि छान मस्त परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये कांद्याची प्युरी टाकायची आहे, ती पण छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायची आहे. हे बघा, त्यामध्ये कांद्याची प्युरी टाकली आहे मस्तपैकी. हे भाजी आपण रात्री जेवणासाठी बनवू शकतो घरी, किंवा टिफिनसाठी वेळ सकाळी असेल तुम्हाला तरी बनवलं तरी चालेल. फक्त तयारी आधी करून ठेवावी लागते. बाकी भाज्या आहेत त्या पटकन कट करून ठेवल्या की सकाळी उठलं की पटापट फोडणी द्यायला इझी होतं आणि पटकन पण रेडी होतात. हे बघा, कांदा छानपैकी फ्राय करून तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घातला आहे, टोमॅटोची प्युरी, ती पण छान परतून घेतली आहे. नंतर त्यामध्ये हळद घातली आहे, धना जिरा पावडर घातली आहे, लाल तिखट घातलं आहे, थोडंसं नॉर्मल चवेपुरतं काळा तिखट घातलं आहे, पनीर मसाला पण मग त्यामध्ये घातला आहे बरं का, मस्तपैकी चवेला. आणि छान असे मसाले एकत्रित मस्त परतून घ्यायचे आहेत. हे बघा, थोडी मिरची पावडर पण घातली आहे. कोणती आहे माहिती आहे का? ही कश्मीरी मिरची पावडर आहे. आणि नंतर घातलेला तो आहे पनीरचा मसाला. हे बघा, एकच नंबर असला वास येतो, एकदम भारी. नंतर आपण जी प्युरी तयार केली होती ना सुहाणाची, ती छान त्यामध्ये ॲड केली आहे मी. त्याने काय होतं की जरा भाजीला थिकनेस येतो, घट्टपणा येतो. नंतर चवेपुरतं मीठ घातलं आहे, कोथिंबीर घातली आणि कस्तुरी मेथी पण वरतून घातली आहे बरं का मी. आणि छानपैकी उकळी आल्यावर त्यामध्ये पनीर टाकले आहेत. पनीर तुम्ही आधी पण मसाल्यात मिक्स केलं तरी चालेल, पण मी नंतर ॲड केलं आहे. आणि छान त्यामध्ये घातलं आहे केवढं मोठं बटर, आणि एकत्रितपणे मस्तपैकी भाजी उकळू दिली आहे बघा. वाव, एकदम मस्त सुगंधित वास येतो आहे. आणि नंतर अशी मस्त सर्व करून सगळ्या फॅमिलीसोबत खायची आहे. हे एकदम छान टेस्ट लागते. यामध्ये तुम्ही दूध पण ॲड करू शकतात, पण मला स्पायसी म्हणून मी ॲड केलं नाही. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छानपैकी आज आपण टिफिन सिरीजचे सगळे टिफिनच्या भाज्या ज्या झटकीपट 5 मिनटात होतील अशा बघितल्या आहेत. नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.